प्राचीनाश्चर्य शृंखला याबद्धा प्रभावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. एखाद्या पांगळ्यासारखी अवस्था होते, आशेची साखळी पडून गेली बाजूला की. त्यामुळे इतकी विलक्षण ओढ आहे आम्हाला धावण्याची. मनुष्य जीव अखंड धावतोय, अखंड. नाथांना विचारलं, नाथ बाबा किती धावाधाव करायची? नाथ महाराज शांती ब्रह्म होते, नाथ महाराज देही उदास होते. नाथांनी आम्हाला सांगितलं, अरे आशेचा हा पाश आहे ना, तो झुगारून टाका. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख, निरावतेची दुःख. शांती परते नाही सुख, निरावतेची दुःख. शांती नाही नावाची शांती आहे का हो? नाही. वक 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 नुसती वक वक सगळीकडे धावतोय. सुखा लागी तरीसी तळमळ, परी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तू बघाची सुखरूप दिला की पत्ता सगळ्या संतांनी दिला, पण तरी सुद्धा आमची वक वक नाही थांबत. अखंड आशेच्या मागे हा जीव धावतोय, अखंड. म्हणून संतांनी भक्ताची व्याख्या करताना तुकोबाराय म्हणले, गेले आशापाश निवारुणी. संतांचा विषय एकच आहे, दुसरं चरण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्याचा विषय तो विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण. वारकरी संप्रदायामध्ये अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद असतं. क्लासिकल मंडळी पहिलं चरण वारंवार घेत राहतात, पण संप्रदायाचा नियम दुसरं चरण हे ध्रुवपद आहे. ध्रुव म्हणजे आढळ पद आहे. अत्यंत महत्वाचं अभंगाचं सगळं सार या चरणात. अतिशय गोड चाल, कळसाची चाल या चरणाला लावली महाराज रामकृष्ण हरी. धन्यवाद. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्ताचा विषय काय असतो महाराजांनी सांगितला, नारायण. आणि कळलं तर बघा, भक्ताचा विषय नारायण आणि आपला विषय नारायण. विठ्ठल नाही कळलं, अजून सांगते थोडस सोपं करून. नारायण हाच भक्ताचा विषय असतो, आपला विषय हाच नारायण ठरतो. सगळं लक्ष विषयामध्ये, पंचभौतिक विषयांमध्ये अखंड हा जीव गुंतलेला आहे, गुरफटलेला आहे. तो भुंगा असतो बघा,
कमळाच्या कोशामध्ये. गेला एक दिवस मकरंद सेवन करता करता घेई छंद मकरंद, परिसोडीना ध्यास गुंजनात हा दंग. इतकं दंग झाला त्याच्यामध्ये. कोण? भ्रमर, भुंगा. त्याचा परिणाम असा झाला की निसर्गाच्या नियमाप्रमाणे सूर्यास्ताला ते कमळ मिटलं आणि मिटणाऱ्या कमळामध्ये तो भुंगा अडकला, भ्रमर अडकला. तो भ्रमर असा विचार करतोय की आता सूर्योदय होईल, मग ही कमलिनी फुलेल, मग मी त्यातनं बाहेर पडेल, अशा विचारात तो भुंगा होता. त्याच वेळी त्या रात्री त्या सरोवरामध्ये एक हत्ती आला आणि हत्तीने ते कमळाचं फुल देठासकट उपटून टाकलं आणि दूरवर फेकून दिलं. आता देठासकट उपटलेल्या त्या कमळाचं फुल ते सूर्योदय असू दे तर सूर्याचं फुलेल का? नाही फुलणार. न फुलणाऱ्या कमलकोशामध्ये तो भ्रमर आता फुलेल, मग फुलेल. वास्तविक त्याला पाकळी कातरता येणं सोपं होतं. एरवी लाकूड पोखरणारा तो भुंगा, त्याला कमळाची पाकळी कातरता येत नाही, पण तो काय विचार करतोय? उमलेल 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 असं करता करता गुदमरला की मेला. कुणाचं चाललंय? आता करू, मग करू नाम, मग करू प्रपंच, मग करू कीर्तन, मग करू ध्यान, मग करू नामसाधना, रिटायरमेंट झाल्यावर कीर्तनाला जाऊ, आतापासून कशाला, असं करता 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 भ्रमर. नाही का? आमचंही असंच होतं की नाही? आमचंही असंच होतं. म्हणून संतांनी नारायणाला विषय बनवलं, विषयाला नारायण नाही बनवलं. कारण माहिती होतं तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. कधी दैन्य दूर नारायण, कधी दैन्य दूर नारायण, तोची विश्वंभर विश्वाचा आधार, तोची विश्वंभर विश्वाचा आधार. सगळं दैन्य दूर करणारा तो नारायण आहे, भगवंत आहे. म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी. जन धन माता पिता. काय काय नाही आवडत बघा. लोकसंग्रह नाही, धन संपत्ती नाही, माता पिता. भक्ताला माता पिता आवडत नाही असा अर्थ नाही घ्यायचा. उलट माता विठ्ठल पिता विठ्ठल. नामदेव महाराजांना विचारलं, महाराज आम्हाला जर पंढरपूरला यायला नाही जमलं तर आम्ही विठ्ठलाला बघायचं कुठं? नामदेव महाराज म्हणतात, तुमच्या घरामध्ये 2 सोन्याचे खांब आहेत, एक आई आणि एक बाप आहे. त्यांच्या चरणस्पर्शामध्ये पांडुरंग दिसेल. माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. भगवंत तिथे आहे. त्यामुळे माता नावडे पिता नावडे असं महाराजांना म्हणायचं नाहीये. भगवत भक्तीमध्ये आड येणारे माता पिता नावडे. विठ्ठल असुर कुळामध्ये जन्मलेला भक्तराज प्रल्हाद. प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकश्यपू साठी भगवंतांनी एक अवतार घेतला, तो म्हणजे नरसिंह. ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं होतं, कुठल्याही वेळी मला मरण नको. अनेक अटी होत्या. ब्रह्मदेवानी विचार केला, एवढ्या सगळ्या अटी यांनी मागितल्यात, अटी यांनी पूर्ण करायला मला सांगितल्यात, हा मरायचा तरी कसा? ब्रह्मदेव म्हणाले, जाऊ दे तथास्तु म्हणून मोकळं होऊया. देव बघून गेली, याचं काय करायचं? रात्री नाही, दिवसा नाही, आत नाही, बाहेर नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी नाही, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, हा मरायचा तरी कसा? म्हणून देवानी नरसिंह हा अवतार घेतला आणि भगवंतांनी हिरण्यकश्यपूला संपवलं. प्रल्हादाला अत्यंत जाच आणि अत्यंत त्रास देणारा असा पिता भगवंतांनी संपवला. तुकोबराय म्हणतात, नावडे जनधन माता पिता. असे भक्तीच्या मार्गामध्ये आड येणारे माता पिता सुद्धा आम्ही नाकारतो. कारण आमचा फक्त तो माता आणि ती माता आणि तो पिता, जगाचा बाप तिकडे विटेवर उभा आहे, तीच आई, तोच पिता. आपण म्हणतो, ज्याला कुणी नाही ना त्याला ज्ञानोबा आहे, ज्याला कुणी नाही त्याला तुकोबा आहे. आम्ही संतांचं माहेर सुद्धा निजधाम होतं, आलो निजाच्या माहेर असं म्हणायचं. त्यामुळे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे. जनधन माता पिता विठोबा रखुमा. भक्त ऐसे जाणाचे देही उदास,
निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता विठ्ठल विठ्ठल. ज्या भक्ताचा विषय एकच आहे भगवान परमात्मा, त्याच्याशीच तो अनन्य आहे, त्याची काळजी भगवंत कसा घेतो त्याचं उदाहरण किंवा त्याचं प्रमाण तुकोबराय सांगतात. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी आली या आघाता निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत भगवंत अखंड आपल्या भक्ताचा सांभाळ करत राहतो. फक्त काय असतो कुठल्याही कर्मामध्ये यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम या न्यायाने केलेलं प्रत्येक कर्म, केलेली प्रत्येक कर्म पूजा ठरावी, भगवंताला अर्पण व्हावं. असं कर्म भगवंताच्या चरणावर वाहिलं की ते भगवंताला प्रिय ठरतं. मग सगळा भार घ्यायला भगवंत समर्थ ठरतो, सामर्थ्य संपन्न ठरतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत पाठीराखा राहतो. मग ते देवकार्य असू दे किंवा देशकार्य असू दे, धर्मकार्य असू दे, भक्तीचं काम असू दे, कुठल्याही कामामध्ये झोकून देण्याची जर भक्ताची तयारी असेल ना तर भगवंत त्याचा पाठीराखा राहतो. अध्यात्मामध्ये, संत साहित्यामध्ये, संत चरित्रांमध्ये अशी अनेक उदाहरण आहेत. भगवंत भक्ताचा पूर्णपणे सांभाळ करतो. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुल्या. साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या, साक्षी होतो आपुल्या. निर्वाण म्हणजे अखेरच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला सुद्धा भगवंत पाठीराखा राहतो, प्रत्येक क्षणाला सांभाळतो. एक उदाहरण सांगायचं आणि कीर्तनाचा समारोप करायचा. आजचा दिवस 10 नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन आहे, ज्या दिवशी एका क्रूर कर्म्याचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला. आजचा दिवस प्रतापगडचा रणसंग्राम ज्या दिवशी घडला तो आजचा दिवस. ज्यावेळी स्वराज्यावर एवढा मोठा वरवंटा चालून येत होता, शिवाजीला जिवंत किंवा मृत अवस्थेमध्ये आणायचा असा विडा दरबारामध्ये उचलला होता. इकडे जिजामातोश्रींना नमस्कार केला राजांनी आणि स्वराज्यामध्ये सगळी तयारी सुरू झाली मोहिमेची. सैन्यबळ कमी, शस्त्रबळ कमी आणि विजापूरच्या दरबारामध्ये बडी बेगम साहिबा दरबारातल्या सगळ्यांना उद्देशून सांगत होती. चांदीच्या तपकामध्ये एक विडा फिरत होता आणि तो विडा दरबारातल्या प्रत्येकाला उचलायला सांगत होती. शिवाजी राजाला जिवंत किंवा मृत अवस्थेमध्ये पकडून आणा, हा विडा ज्याला जमेल त्यांनी तो विडा उचलायचा. दरबारामध्ये सगळी शांतता, कारण बडी बेगम साहिबा ते तबक जसं फिरत होतं ना, कुणीच तो विडा उचलायला तयार नाही, कारण माहिती होतं शिवाजी जैसा दिलदार दोस्त नाही और शिवाजी जैसा खूंखार दुश्मन भी नहीं. कारण राजा आहे, छत्रपती शिवप्रभू, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू. ताकद माहिती होती, कुणीच तो विडा उचलायला तयार नाही. आणि बडी बेगम साहिबा न राहून एक खोचक वाक्य बोलून गेली, क्या इस दरबार में कोई भी मर्द नहीं है. एवढं वाक्य ऐकलं आणि तळपायाची आग मस्तकात गेली. नाईलाजानी आतून घाबरलेला असताना सुद्धा तो उठला आणि तो उठल्याबरोबर त्याच्या जाजमाच्या हालचालीवरनं उठला. समजलं लोकांनी कोण आहे तो. हा मोठा धडधिप्पाड अशी शरीर यष्टी. आणि त्याच्या उठण्याबरोबर सगळ्या दरबारला कळालं अफजल खान नावाचा तो क्रूर कर्मा चांदीच्या पट्ट्यातला विडा उचलला. पैजेचा विडा उचलून शिवाजीला आणतो मी पकडून
साहिबा अफजल खानाला विचारते, अफजल, शिवाजी को पकडने के लिए कितनी फौज चाहिए बताओ, किती मोहिमेवर सैन्य पाहिजे? अफजल खान म्हणतो युही कोई 20-22 हजार, 22,000 राजांना पकडायला. आणि वर काय म्हणतो, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, पक्ष मराठ्याचा, नेम काय त्याचा, कदाचित घेईल माझा प्राण. सख्य 20,000 सैन्य घेऊन, सख्य 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं. बिजापूरहून अफजल खान स्वराज्यामध्ये यायला निघाला होता. खरं तर सरळ थेट रस्ता होता स्वराज्याच्या दिशेने, नॅशनल हायवे त्यावेळी नव्हता, पण सरळ येता आलं असतं. पण अफजल खान नावाचा तो पठाण होता, त्याचं नावच होतं बच्चीगंज. बारीक वाजवा, बोलत असताना बारीक वाजवा. म्हणजे मूर्तिभंजक, मूर्तिभंजक असं म्हणतात. जो मूर्ती फोडायचा, आपल्या अनेक बायकांना मारून टाकलं, खून की बावडी म्हणून बघायला मिळते विहीर तिथून विजापुरात. आणि तो निघाला विजापूरहून, मनामध्ये विचार करतो की हिंदूंच्या देवता इतक्या ताकदवान असतील तर मी त्यांना फोडणार, म्हणून सरळ स्वराज्यात न येता तुळजापूरला गेला अफजल खान. आणि आमच्या कुलस्वामिनी महाराष्ट्राची, त्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई जगदंबा तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आपला हत्ती आणला. आपल्याच लोकांना सांगितलं देवीची गंडकी शिळेची मूर्ती उमटून आणली गेली, तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली. प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रजा केली हैराण रस्त्याला, प्रजा केली हैराण रस्त्याला. येऊन पोहोचला महाबाईला हल्ली, येऊन पोहोचला महाबाईला हल्ली. प्रतापगडाच्या पायथ्याशी येईपर्यंत तुळजापूरच्या प्रांगणामध्ये आई जगदंबेची, भवानीची मूर्ती हातामध्ये घेतलेला तो अफजल खान खदखदा हास्य करतो आणि तो म्हणतो कि ये हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते. म्हणून खाडकन मूर्ती खाली फेकून दिली आई जगदंबेची. ठिकऱ्या झाल्या मूर्तीच्या. जाती घेऊन माणसं बोलवली होती, भरडली, माती केली, सगळ्या प्रांगणात पसरली. आणि अफजल खान म्हणतो मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. काय झालं असेल राजाचं, कल्पना करा. आजचा दिवस आहे तो. आज राजाने असा रणसंग्राम गाजवला होता प्रतापगडाच्या मातीमध्ये. काय झालं असेल कल्पना करा. राग आला नसेल, पण कृष्ण नीती माहिती होती. राग येत नाही असं नाही, कुठं रागवायचं ते कळत होतं. शिशुपालाचे 100 अपराध भरले आणि मग 101व्या अपराधाला सुदर्शन चक्र बाहेर निघालं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी पूर्ण तयारी केली मोहिमेची. पण सैन्यबळ कमी होतं, शस्त्रबळ कमी होतं. अफजल खानाने जगदंबेवर घण घातल्याची बातमी कळाली. एवढंच नाही, पंढरपूरला गेला. आपल्या निष्ठावंत वारकऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती चंद्रभागेच्या डोहात लपवून ठेवली, नाही हातात लागू दिली. अफजल खान स्वराज्याच्या दिशेने येत होता. अनेक मंदिरांना खणत्या पहारी लावत होता, अनेक देवळं उद्ध्वस्त करत होता, अनेक देवतांच्या मूर्ती फोडत होता, मूर्तिभंजकच होता. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आईचा निरोप घेतला. सईबाई, राजांच्या प्रथम पत्नी, सौभाग्यवती सईबाई अत्यवस्थ होते, अंथरुणाला खिळलेल्या होत्या आणि 2 वर्षाचे शंभूराजे होते. संभाजी राजांकडे पाहिलं, डोक्यावरनं हात फिरवला आणि मोहिमेला जाताना सईबाईंनी सांगावं, राजे जिंकून या, पण आल्यानंतर मी तुम्हाला ओवाळायला नसेन कदाचित. खात्री होती. अत्यवस्थ होत्या सईबाई महाराणी साहेब. एकच सांगते म्हणाले, माझ्या शंभू बाळाला सांभाळा. का? कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही कठोर बाबतीमध्ये काहीही निर्णय घेतला तरी सुद्धा तुम्हाला सांभाळायला तुमची आई आहे. माझ्या शंभू बाळाला आई नसेल, त्यामुळे त्याला सांभाळा, त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्या. एवढा निरोप पोहोचवला आणि काही काळात राजे मोहिमेला निघून गेले. सईबाई स्वर्गवासी झाल्या. जाताना जिजाऊ आसाहेबांचा आशीर्वाद घेतला छत्रपतींनी.
जिजाऊ मातोश्रींनी सांगितलं, राजा एक कागद आहे, त्या कागदावर सही कर बाळा. राजे म्हणाले, आईसाहेब काय आहे? तो कागद म्हणजे साधा सुद्धा कागद नव्हता, राजांचं मृत्यूपत्र तयार होतं. आणि मृत्यूपत्रावर आई किती कठोर होऊ शकते जिजाऊ मातोश्री सारखी, ही राजा ही माता जगाची माय का ठरली हो? कारण हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, हा कित्ता सांगणारी ती माता होती. जिजाऊ मातोश्री म्हणाल्या, राजा या पत्रावर सही करा, कारण हे राज्य देवाचं आहे, हे राज्य धर्माचं आहे, हे राज्य देशाचं आहे, हे राज्य सगळ्या शिवभक्तांचं आहे. त्यामुळे उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर स्वराज्य थांबता कामा नये म्हणून मृत्यूपत्रावर सही करून जा. राजे सही करतात आणि निघतात. कान्होजी काका जेधे समोर येतात. 65 वर्षाचं वय आहे. राजा, अरे अफजल खानाचं पत्र आलंय बघ की. ते पत्र घेऊन कान्होजी काका समोर, आणि त्या पत्रातला मजकूर होता, अफजल खानाने पाठवलं होता की कान्होजी काका तुम्ही बुजुर्ग आहात, जाणते आहात, आम्हाला येऊन मिळा, आम्ही तुम्हाला वतनदारी देतो, देशमुखी देतो, सगळं देतो, जमीन देतो, पण आम्हाला मिळा. राजा लेकाचा दम देतो, या नाही आला तर तुमचं सगळं आहे नाही ते जप्त करू म्हणून. शिवाजी राजे सांगतायत, काका सगळ्यांना माहिती ही मोहीम मी जिंकू शकेन किंवा नाही शंका आहे, कारण आपल्याकडे सैन्यबळ कमी आहे, शस्त्रसाठा कमी आहे. काका बरीचशी मंडळी निघून गेली, फोडली अफजल खानाने. फितुरीचा रोगच आहे या मातीला बऱ्याच वर्षांपासूनचा. घर भेदेल परक्यांना जाऊन मिळत होते ना, त्यामुळे काका तुमचं वतन जाईल. अहो बुडणाऱ्या जहाजामध्ये स्वतःहून आपलं बोचकं कोण आणून ठेवतं? ऐका माझं, तुम्ही गेलात तरी चालेल. खंडोजी खोपडे गेले की नाही? अरे एक खंड्या गेला म्हणून सगळं गेले का राजा? 6000 पोरं घेऊन आलोय तुझ्या दिमतीला, तू म्हणशील तिथं उभं राहतो सैन्य घेऊन. सांग. 65 वर्षाचे कान्होजी काका. काय त्याग होता, काय निष्ठा होती. आणि या प्रसंगामध्ये शिवाजी राजा समजावून सांगतायत, कान्होजी काका तुमचं वतन जाईल, ऐका माझं. कान्होजी काका देवघरात गेले, पळी पंचपात्र उचललं, हातामध्ये तुळशी पत्र घेतलं, पात्रातलं पाणी तुळशी पत्रावर आणि तुळशी पत्रासह हातावरचं पाणी राजांच्या पायावर सोडलं आणि म्हणले, वतन आणि जहागिरी इथं वाहिली या पायावर. काय व्हायचं ते होऊ दे राजा, काय व्हायचं ते होऊ दे. कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. जिगरबाज सहकारी, जीवाला जीव देणारा सय्यद तो सय्यद बंडा, त्याला मारणारा होता जीवा म्हणून वाचला शिवा, ही म्हण सार्थ होणारा आमचा शिवा महाला असू देत. ही सगळी जीवाला जीव देणारी माणसं राजांच्या सोबत. आणि त्याचा परिणाम असा झाला, प्रतापगडाच्या पायथ्याशी या अफजल खान नावाच्या क्रूर कर्म्याचा कोथळा बाहेर काढण्यात राजांना यश मिळालं. तो आजचा दिवस शिवप्रताप्ती, शिवप्रताप्ती. विठ्ठल चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. चळवळ योग्य दिशेने जात असेल तर भगवंत पाठीराखा उभा राहतो. हर हर महादेव हा सैन्याचा जागर होता छत्रपतींचा. म्हणून महाराज म्हणले, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नेली. ज्ञानेश्वरा मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली. कर्मे ईशु बजावा किंवा कर्म पूजा, अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होया पारा तोषा लागी. यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. कर्म देवाच्या चरणावर व्हायचं, सत्य कर्माला सहाय्यभूत व्हायचं, हे संतांचं तत्वज्ञान आहे. महाराज म्हणले, मी सांगतो माझ्या ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा सांगितलंय, तया सत्कर्मी रती वाढवो भूता परस्परे पडो. मैत्र जीवांचे हातून घडावं ते सत्कर्मच घडावं, चांगलंच कर्म घडावं आणि ते कर्म भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. असं जर कर्म आम्ही केलं नाही तर तुकोबराय म्हणतात, घातली या भये नरका जाणे शेवट.